सरस्वती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभं रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. तेणे न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. ऐकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला. हे असो विश्व जाहला, अंगेची तो. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताः, ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं समाहुः पंडितं बुधाः. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फलापेक्षा काही संचरेना. आणि हे कर्म मी करीन, अथवा आदरिले सिद्धी नेईन. येडे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. ज्ञानाग्नीचेनी मुखे जेणे जाळिली कर्मे अशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. त्यक्त्वा कर्मफला संगं नित्यतृप्तो निराश्रयः, कर्मण्यधिप्रवृत्तोऽपि दैव किंचित् करोति सः. जो शरीरी उदासू फळभोगी निरासू, नित्यता उल्हासू होऊनी असे. जो संतोषाचा गाभारा आत्ममोधाची या मोगरा, उरेन म्हणेची धनुर्धरा आरोगिता. निराशीर्य निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह, शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः, समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. तैसी अधिकाधिक आवडी हेत महासुखाची गोडी, सांडोनिया आशा कुरोडी अहम भावेसी. म्हणून अवसरे जे जे पावे, ही तेणेची तो सुखावे. दया आपुले आणि परावे दोन्ही नाही. तो जिथी जे पाहे ते आपणची होऊनी जाये, ऐके ते आहे तोची जाहला. चरणी हन चाले, मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात ते तुले आपण चिजू. हे असो विश्व पाही, जयासी आपण ते वाचनी नाही. आता कवणते कर्म काही, वाधी तया ते. हा मत्सरू जे उपजे, ते तुले नुरेची जया दुजे. तो निर्मत्सरू काही म्हणजे बोलवरी. म्हणून सर्वांपरी मुक्तू, तो सकर्मुचे कर्मरहितू. सगुण परी गुणातीतू, एथ भ्रांती नाही. तत्संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः, यज्ञायाचरत कर्म समग्रं प्रविलीयते. तो देह संगे तरी असे, परी चैतन्या सारिखा दिसे.
पाहता परब्रह्माचे निकसे चोखाळू भला ऐसाही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके तरी तिये लया जाती अशेखे तयाच्या चिठाई अकाळीची अब्रे जैशी उर्मी वीण आकाशी हारपती आपैशी उदय दिसाती तैशी विधी विधाने विहिते जरी आचरे तो समजते तरी भावे ऐक्याते ऐक्याते पावितीची गा ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना जे हे हवनमी होता हा ये यज्ञी हा भोगता ऐसिया बुद्धीसी नाही भिन्नता मनवनिया जे इष्टयज्ञ यजावे ते हवीर मंत्रादि आघवे तो देखत से अविनाश भावे आत्मबुद्धी म्हणवनी ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा आता अविवेक कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणिग्रहण जाहले मग उपासन जी आणले योगाग्नीचे दैवमेवा परे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति जे यजनशील अहर्निशि जिहि अविज्ञा हविली मनेसी गुरुवाक्य हुताशी हवन केले तिही योगाग्निकी यजिजे तो दैव यज्ञु म्हणिजे जेणे आत्मसुख कामिजे पंडुकुमरा देवास्तव देहाचे पाळण ऐसा निश्चयो परिपूर्ण जो चिंतीना देह भरण तो महायोगी जाण दैव योगे आता अवधारी सांगेन आणिक जे ब्रह्माग्नी साग्निक तया ते यज्ञेची यज्ञुदेख उपासजे श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति एथ संयमाग्निहोत्री जे युक्तित्रयांच्या मंत्री यजन करीती पवित्री इंद्रिय द्रव्ये एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले तेथ अपावृत्त जाहले इंद्रिया नळ तिही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पळी तेथ आशा धूमे सांडिली पाचही कुंडे मग वाक्य विधीचिया निरवडी विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीचा सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राण कर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञान दीपिते एकी यया परी पार्था दोषु क्षाळिले सर्वथा आणिकी हृदयारणी मंथा विवेकू केला तो उपशमे निहटला धैर्येवरी दाटीला गुरुवाक्ये काढिला बळकटपणे ऐसे समरसे मंथन केले तेथ झडकरी काजा आले जे उज्जीवन जाहाले ज्ञानाग्नीचे पहिला रुद्धी सिद्धीचा संभ्रमू तो निवर्तोनी गेला धूमू मग प्रकटला सूक्ष्म विस्फुल्लिंगू तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले जे यमनियमी हळुवारले आई ते होते तेणे साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराची या समिधा स्नेहेसी नाना विद्या जाळिलिया तेथ सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्मांच्या आहुती तिये ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया
पाठी प्राणक्रियेची सुरुवेनिशी पूर्णाहुती पडली हुताशी तेथ अवभृत समरसी सहजे जहाले मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष तोची पुरोडाशु देख घेतला तिही एक ऐशिया इही यजनी मुक्तते जाहले त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्राप्यते एक द्रव्ययज्ञास्तपो यज्ञ योग यज्ञस्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संशित व्रतः एक द्रव्य यज्ञो मणिपति एक तमसामग्रिया निपजविति एक योग यागुतिहि आहाती जे सांगितले एकी शब्दी शब्दू यजिजे तो वाग्यज्ञो मणिजे ज्ञाने नेय गमिजे तो ज्ञान यज्ञो हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अतिसांकडे परिजितेंद्रियसियासीचे घडे योग्यता वशे ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले मनोनी आपण पाम तिही केले आत्महवन अपाने जुवती प्राणम प्राणे पानं तथा परे प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायाम परायणः मग अपानाग्नीचे निमुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे एक अपानु प्राणी अर्पिती एक दोही तेही निरुंधिती ते प्राणायामी मणिपती पंडुकुमरा अपरे नियताहारः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वे पेते यज्ञविदो यज्ञशपीतकल्मषः एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणु संभ्रमे हवन करीती ऐसे मोक्ष काळ सकळ समस्त हे यजनशीळ जिही यज्ञद्वारा मनोमळ शाळण केले जया अविज्ञा जात जाळिता जे उरले निदस्वभावता येथ अग्नी आणि होता पुरे चिना जेथ यजितयाचा कामू पुरे यज्ञीचे विधान सरे मागुते जेथुनी ओसरे त्रिजात जात ज्ञानेश्वरी अध्याय 4 ओव्या 101 ते 110. या ओव्यांचा अर्थ मला जसा कळलाय तसा सांगायचा प्रयत्न करते. या ओव्यांचा अर्थ जाणून घेण्यासाठी 3ऱ्या अध्यायाचा आणि 4थ्या अध्यायातील काही ओव्यांचा संदर्भ लक्षात घेणे आवश्यक आहे. 3ऱ्या अध्यायात भगवंत अर्जुनाला कर्मयोगाचे महत्व सांगतात. आपण आपले विहित कर्म केलेच पाहिजे असे अत्यंत आग्रहाने ते प्रतिपादन करतात. अर्जुनाला तू क्षत्रिय आहेस आणि लढणे हाच तुझा धर्म आहे हे ते वारंवार बजावतात. परंतु हा कर्मयोग करत असताना मोक्ष प्राप्त करून घेता येणे कसे शक्य आहे याचे विवेचन त्यांनी 4थ्या अध्यायात केले आहे. कर्म आचरण करत असताना अज्ञानाचे जे बंध आहेत ते तोडून त्या कर्मबंधनातून स्वतःला मुक्त करणे कसे शक्य आहे हे भगवंत अर्जुनाला आणि त्या अनुषंगाने आपल्यालाही सांगतात. हे ज्ञान त्यांनी त्यांच्या इतर प्रियजनांनाही सांगितले नव्हते, परंतु अर्जुन त्यांचा प्रिय सखा आणि अनन्य भक्त असल्यामुळे त्याच्या मनातील संदेह दूर करण्यासाठी हे ज्ञान त्यांनी अगदी युद्धभूमीवरही त्याला दिले आणि ते गीतेच्या रूपाने आणि नंतर माऊलींच्या कृपेने ज्ञानेश्वरीच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचले. जेव्हा अधर्माचा प्रभाव वाढतो, धर्म गलित गात्र होतो, तेव्हा तेव्हा प्रत्येक युगात धर्माच्या आणि नैतिकतेच्या पुनर्स्थापनेसाठी भगवंत जन्म घेतात आणि सज्जनांच्या करवी ते कार्य करून घेतात. जन्म घेतल्यावर त्यांनाही त्या अनुषंगाने येणारी कर्मे करावीच लागतात, पण त्यातून मुक्त होणे आणि आपल्या मूळ स्वरूपात विलीन होणे त्यांना सहज शक्य असते. त्याचप्रमाणे या कर्मबंधनातून सुटायचे कसे हे ज्ञानी पुरुषही जाणतात. ते चातुर्वर्ण्य व्यवस्थेप्रमाणे किंवा इतर कारणाने
त्यांच्या वाट्याला आलेले विहित कर्म न कंटाळता पण निष्काम भावनेने करतात. पाण्यात दिसणारे आपले प्रतिबिंब खरे नसते. नावेत बसल्यावर झाडे आपल्याला चालताना जरी दिसत असली तरी ती स्थिर असतात. किंवा आपल्याला पृथ्वीच्या फिरण्यामुळे व गतीमुळे सूर्याचे उदय अस्त दिसतात, पण वस्तुतः सूर्य स्थिरच असतो. हे जसे ज्ञानी जाणतात त्याचप्रमाणे कर्म मी करत नाही, ते माझ्याकडून करवून घेणारा वेगळाच आहे याचे ज्ञान त्यांना असते. त्यामुळे कर्म मी करतो किंवा मी कर्म केले हा अहंकार त्यांच्यामध्ये नसतो. त्याचप्रमाणे केलेल्या कर्माच्या फळाची आशाही ते मनात ठेवत नाही. कर्मफळाची आसक्ती सोडून संपूर्ण समर्पण भावनेने ते आपले विहित कर्म करत असतात आणि त्यामुळेच ते आनंद रूप असतात. तेणे न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जाहला अंगेची तो. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परिफलापेक्षा कही संचरेन. आणि हे कर्म मी करीन, अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेन. आपल्याला संत कबीर, सावतामाळी अशी अनेक उदाहरणे माहीत आहेत. ते त्यांच्या वाट्याला आलेले अगदी साधेसे कापड विणण्याचे किंवा मळा शिंपण्याचे कामही त्यातच भगवंताचे अधिष्ठान मानून तल्लीनतेने करत असत. असे ज्ञानी पुरुष म्हणजे मनुष्य रूपातील प्रत्यक्ष ब्रह्मच असतात. कसे असतात हे ज्ञानी पुरुष? माऊलींनी या ओव्यांमध्ये त्यांचं वर्णन केलं आहे. ज्ञानाग्निचेनी मुखे जेणे जाळीली कर्मे अशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. जो शरीरी उदासू फळभोगी निरासू, नित्यता उल्हासू होऊन असे. जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची या बोगरा, पुरेन म्हणेची धनुर्धरा आरोगिता. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी, सांडोनिया आशा कुरोंडी अहम भावेसी. म्हणोनी अवसरे जे जे पावे, की तेणेची तो सुखावे. जया आपुले आणि परावे दोन्ही नाही, तो दिठी जे पाहे ते आपणची होऊन जाये. आई केते आहे तोची जाहला. हे असे ज्ञानी कर्मफलाच्या उपभोगाविषयी निरीक्ष असतात, पण तरीही आनंदमय होऊन राहिलेले असतात, कारण कर्मातच त्यांना ब्रह्मप्राप्तीचा आनंद गवसलेला असतो आणि त्याचे सेवन ते सतत करत असतात. मी करता हा अहंभाव आणि फलाशा त्यांनी सोडलेली असते, पण तरीही कर्माशी तद्रूप होऊन ते कर्म करतात. कर्मफळ म्हणून जे वाट्याला येईल, कधी चांगले तर कधी वाईट, कधी सुख तर कधी दुःख, सगळ्याचा ते त्याच निष्काम वृत्तीने स्वीकार करतात. मिळालेले फळही निरीक्ष भावनेने ते ईश्वराप्रतीच अर्पण करतात. या संदर्भात कवी बाभो बोरकरांच्या काही ओळी मला आठवतात. जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. धन्यवाद. माऊली पुढे ज्ञानी माणसाबद्दल सांगतात की चरणी हन चाले, मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात ते तुले, आपण इचे जो. आपण जी क्रिया करत असतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, म्हणजे चालणे, बोलणे किंवा कोणत्याही प्रकारचे व्यवहार करणे, हे सर्व कर्म आपल्याकडून परमेश्वरच करून घेत असतो. आणि हा परमात्मा आपल्या हृदयामध्ये स्थित आहे. म्हणून पायाने जे चालतो, तोंडाने जे काही बोलतो, त्याप्रमाणे जेवढे म्हणून व्यापार त्याच्याकडून होतात तेवढे सर्व तो स्वतः झालेला असतो. हे एक ज्ञानी व्यक्तीचे गुणधर्म आहेत. हे असो विश्व पाही, जयासी आपण पेवाचुनी नाही, आता कवण ते कर्म काही बाधी तयाते. ज्या व्यक्तीला रोजच्या जीवनामध्ये काम करत असताना प्रत्येकामध्ये परमेश्वर दिसतो, त्याला विश्वामध्ये कोणतीच बाधा येऊ शकत नाही, कारण समोरची व्यक्तीमध्ये त्याला
तो व्यक्ती कसाही वागला तरी त्या व्यक्तीमध्ये त्याला परमेश्वरच दिसत असतो. पुढे माऊली म्हणतात की हा मत्सरू जेथ उपजे तेतुले नुरेची जया दुजे, तो निर्मत्सरू काळ म्हणजे बोल बरी. आपला भौतिक देह हा पंचमहाभूतातून बनलेला आहे आणि मनुष्य प्राण्यात मन, बुद्धी आणि अहंकार या गोष्टी असतात. पंचमहाभूत म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश. तर त्यामुळे मत्सर भावना, ईर्ष्या इत्यादी गोष्टी उत्पन्न होत असतात. आपल्या बुद्धीने या भावना संयमित करायची, आपल्या मनाला हळूहळू सवय करायला पाहिजे. आता पहा, हा मत्सर जर कोणामध्ये नसेल तर तो निर्मत्सर, निर्मळ मनाचा व्यक्ती असणारच. हे काय शब्दांनी बोलून दाखविले पाहिजे असे ज्ञानेश्वर महाराज येथे म्हणतात आहे. म्हणून सर्वांपरी मुक्तू, तो सकर्मुची कर्मरहितू, सगुण परी गुणातीतू, हेथ भांती नाही. असा व्यक्ती जो आपले कर्म करत असतो पण त्या कर्माशी बांधलेला नसतो, तो कर्मरहित असतो. म्हणजे सर्व कर्म करून देखील असा व्यक्ती त्या कर्माशी बांधील नसतो, तो गुणातीत असतो. म्हणजे सर्व कर्म त्याने श्रीहरीला अर्पण केलेले असतात आणि त्यामुळे तो त्या कर्माशी लिप्त राहत नाही, तो अलिप्त असतो, स्वतः जोडून घेत नाही आणि जो असतो तो गुणातीत असतो. म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे आणि कर्म करीत असतानाही कर्मरहित आहे आणि तो गुणातीत आहे, यात संशय नाही असे माऊली म्हणतात. तो देह संगे तरी असे, परी चैतन्यासारिखे दिसे, पाहता परब्रह्माचे नी कसे, सुखाळू भला. तो देहधारी तर असतोच, पण निर्गुण चैतन्यासारखा दिसतो. परब्रह्माच्या कसोटीने, म्हणजे जो परब्रह्म परमात्मा आहे त्याच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला असतो. कसोटी म्हणजे त्याच्या परब्रह्माला जे पाहिजे ते सर्व त्याच्यामध्ये असते. त्यास पाहिले असता तो अगदी शुद्ध असतो. शुद्ध म्हणजे त्याच्या भावना, त्याचे कर्म, त्याचे विचार सगळे निर्मळ आणि स्वच्छ असतात असे आढळून आले आहेत असं माऊली म्हणतात. ऐसाही परी कौतुके, जरी कर्मे करी यज्ञादिके, तरी तिये लया जाती निशेखे, तयाच्याही ठाई. जो व्यक्ती यज्ञ रूपाने प्रभूला अर्पण करीत असतो, म्हणजे समिधा, प्रसाद, फळ, फूल, तूप, द्रव्य, आणि ते पण प्रेमपूर्वक अर्पण करीत असतो, त्या प्रभूला जाऊन मिळतात. मनुष्य रूपात असलेले संत महात्मे हे यज्ञ कर्म करतात, ते त्यांच्याच ठिकाणी लय पावतात. याविषयी विस्तारित माहिती कुणाला जाणून घ्यायची असेल तर मी रिसेंटली हरिद्वारला गायत्री शक्तीपीठ शांतिकुंजला गेलो होतो. तिथे आपण नक्कीच भेट द्या. तिथे यज्ञ आणि त्याचे अजूनही तिथे यज्ञ होतात आणि लोक येऊन तिथे यज्ञ करतात आणि तिथे यज्ञाबद्दल फार छान माहिती पण सांगतात. तर जरूर माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी एकदा तरी हरिद्वारला शांतिकुंजला भेट द्यावी. माऊली पुढे म्हणतात की अकाळींचे अभे जैशी, उर्मी वीण आकाशी, हारपती आपैशी, उदयली शांती. आकाशात अकाली आलेले मेघ ज्याप्रमाणे काही जोर न करता आपोआप जागच्या जागी विरून जातात, म्हणजे जसे ते जमतात तसेच ते आपोआप विरून जातात. तैशी विधी विधाने विहिती, जरी आचरे तो समजते, तरी तिये ऐक्य भावे ऐकाते, पावतीचे गा.
तो वेदांच्या अनुसरून केल्याप्रमाणे जे पण कर्म एखादा व्यक्ती करत असतो, मनापासून कोणताही दुजाभाव न ठेवता, आणि मी आहे आणि समोर यज्ञ करणारा आहे असा दुजाभाव नसल्यामुळे ते त्याचे जे यज्ञार्पित जे रिझल्ट्स आहेत ते तिथेच लय पावतात. हे हवन मी होता का ये यज्ञी हा भोगता, ऐसिया बुद्धीसी नाही भिन्नता म्हणोनिया. यज्ञाधिक कर्मे जी केली जातात त्याच्यामध्ये मी वेगळा आणि भोक्ता वेगळा असे न समजता दोघेही एकच आहे हे जो समजतो तो परमात्म्यासोबत एकरूप झालेला जीव असतो. म्हणूनच वरच्या ओळीत सांगितल्याप्रमाणे सर्व कर्म याच्या ठिकाणीच, या ज्ञानी माणसाच्या व्यक्तीच्या ठिकाणीच लय पावतात. जे इष्टयज्ञ यजावे ते हवीर मर्त्रादी आघवे, तो देखत असे अविनाश भावे आत्मबुद्धी. यज्ञ याचा अर्थ भगवद्गीतेप्रमाणे फारच विस्तृत आहे आणि आपण रोज नियमित जे कर्म करीत असतो ती सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करणे म्हणजे सुद्धा एक यज्ञच आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अक्रूरचे आहे. अक्रूर जो अतिशय निष्ठेने जो दुष्ट कंस असतो त्याच्याकडे तो कामाला असतो, पण तो अगदी स्वतःला त्या कामामध्ये खूप निष्ठा असते त्याची, आणि तो फार निष्ठेने कंसाकडे काम करीत असतो. तरी सुद्धा श्रीकृष्णाने आपले सगळे रूपांचे दर्शन अक्रूरला दिले होते. म्हणूनच आपण जे जे यज्ञ करतो त्यातील होम द्रव्ये मंत्र इत्यादी सर्व आत्म्याच्या ठिकाणी स्थिर बुद्धी असलेला पुरुष अविनाश बुद्धीने म्हणजे नेहमी जागृत आणि अविनाशी बुद्धी असलेला तो ब्रह्मच आहे अशा बुद्धीने तो पाहतो. धन्यवाद. जयो म्यूट आहे. आवाज म्यूट आहे जयंत. हा, तर मी हे सांगत होतो तुम्हाला की जेव्हा आपण चौथा अध्याय वाचतो तेव्हा तो अत्यंत क्लिष्ट आहे, लगेचच लक्षात येतं आपल्याला. त्याच्यात कारण कर्म आणि अकर्म याच्याबद्दल खूप उहापोह केलेला आहे, आणि कर्म म्हणजे कर्म कोणतं आणि अकर्म कोणतं याचा विचार करता करता इव्हन चिकित्सकही घोटाळतात. तिथे आपण अगदीच बापुडी ठरतो, कारण कर्माची व्याप्तीच अत्यंत दुर्बोध आहे. कर्म आहे, विकर्म आहे, तसंच निषिद्ध कर्म आहेच. ज्याच्यासह हे जग संभवतं ते कर्म आहे, म्हणून ते सहज कर्म अगोदरच नीटपणे केलेच पाहिजे हे कर्मयोग्याला बरोबर कळतं. आणि मग येतं ते वर्णाश्रमाला योग्य विशेष कर्माच्या ठिकाणी अकर्म आणि अकर्माच्या ठिकाणी जो कर्म पाहतो तोच खरा बुद्धिमान, कर्मयोगी आणि सर्व कर्म करणारा आहे. देहाचे कर्म वेगळे, देहाचे सगळे सोपस्कार वेगळे, आणि आत्म्याचं नैष्कर्म्य वेगळं. जो सर्व कर्म करीत असतानाही आत्म्याचं नैष्कर्म्य बघतो आणि कर्माचा संबंध असूनही फळांविषयी निरीच्छ असतो, तो खरा कर्मयोगी. मला थोडेसे एक 10-20 श्लोक इकडे आणि 10-20 श्लोक तिकडे मी जाणार आहे, तर थोडं ओव्हरलॅप होईलच. कारण त्याला, खऱ्या कर्मयोग्याला कर्तव्य बुद्धीशिवाय दुसरी कुठलीच भावना शिवत नाही, आणि म्हणूनच त्याच्या ठाई निष्कर्मपण किंवा नैष्कर्म्य मुरलेलं असतं. जसं संपदानी सांगितलं तसं पाण्यातलं प्रतिबिंब जरी मी बघत असलो तरी मी या झाडाहून वेगळा आहे, किंवा आगगाडीतून जाताना झाडं पळताना दिसतात, पण या झाडांकडे यथार्थ दृष्टीने जेव्हा आपण बघतो तेव्हा ते झाडं पळत नाहीयेत. ती वृक्ष, आपण मामाच्या गावाला जाऊया, पळती झाडे पाहूया जे म्हणतो ते लहानपण,
पण नंतर लहानपण डिझॉल्व्ह होतं आणि अविवेक तुमचा गळून पडतो. आणि जेव्हा तुम्ही मोठे होता तेव्हा तुम्ही यथार्थ दृष्टीने जेव्हा त्या झाडांकडे बघता तेव्हा ते वृक्ष स्थिर आहेत असं कळतं आणि तेच कर्मयोगाला कळलेलं असतं. आपलं कर्माचरण हे आत्मस्वरूप दृष्टीनं खचितच खोटं आहे असं समजून जे आपलं मूळ स्वरूप जो आपलं जाणतो तो खरा नैष्कर्मी. त्यामुळे सूर्याचं प्रतिबिंब जरी पाण्यात भिजत नाही त्याचप्रमाणे निष्कर्म्याला मनुष्यत्व स्पर्श करू शकत नाही. सूर्य पाण्यात त्याचं प्रतिबिंब दिसलं म्हणून सूर्य ओलावत नसतो. त्याचप्रमाणे जो निष्कर्मी असतो त्याला मनुष्यत्व स्पर्श करत नाही. सगळे भोग भोगताना सुद्धा जो तटस्थ आणि अलिप्त राहतो तो एकाच ठिकाणी राहूनही विश्वात भ्रमण करतो किंवा स्वतःच विश्वरूप होतो तो खरा कर्मयोग. कर्माविषयी तिरस्कार ज्याला नसतो, फळांविषयी ज्याला आसक्ती नसते किंवा मी हे केलं, मी ते केलं, मी ते सिद्धीस नेईन अशा संकल्पनेनी कर्मयोगाचं मन विटाळत नाही. म्हणजे काय की गीतेमध्ये जे आपल्याला मराठीत 3 हे शिकवले होते प्रयोग, त्याच्यात कर्तरी प्रयोग नाहीच आहे गीतेमध्ये, कर्मणी प्रयोग आहे असं आमच्या वर्ध्याच्या शेजारचे बावे पण म्हणतातच. तर कर्तरी प्रयोग नसतोच, सगळं कर्मालाच महत्व आहे, पण कर्ता मात्र डिझॉल्व्ह झालेला आहे, त्याचा अहंकार डिझॉल्व्ह. तर कर्मयोगाची लक्षणं कोणती आहे की देहाविषयी उदासीन असणं किंवा कर्मफलाविषयी निरीच्छा असणं किंवा नेहमी आनंदित असणं किंवा संतोषाच्या गाभाऱ्यात बसून आत्मबोध ग्रहण करणं, चित्त आश्रयित असणं किंवा शरीरेंद्रियही निग्रही असणं, केवळ देहस्थितीचे रिच्युअल्स पार पडणं पण त्यापेक्षा ब्रह्मानंदाची अधिकाधिक आवड असणं, अहंकार आणि आशेला ओवाळून टाकणं, माझं आणि दुसऱ्याचं अशी भाषा नसणं, डोळ्यांनी पाहून स्वतःच दृश्य होणे किंवा कानांनी ऐकून स्वतः शब्द होणे, विश्व त्याच्या स्वरूपाहून त्याला वेगळं वाटत नाही, मत्सर ज्या द्वैतातून निर्माण होतो ते द्वैतच नाहीच झाले आहे ज्याच्या ठाई तो खरा कर्मयोगी, तो मुक्त आहे. देहनिर्वाह करता कर्म करीत असला तरी परमार्थता तो कर्मरहित आहे. देहानी सगुण पण ब्रह्मरूपाने गुणातीत आहे तोच खरा कर्मयोग. देहधारी असला तरी चैतन्य रूपच आहे, शुद्ध आहे, निर्मळ आहे. या कारणास्तव रे अर्जुना, कर्म म्हणजे ब्रह्म हे ज्याला बरोबर कळलं तो खरा कर्मयोगी असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की म्हणूनही ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जयासम, तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. आता अविवेक कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले, मग उपासना जिद्दी आणले जिही आणले योगाग्नीचे. तर श्रीकृष्ण म्हणतात की ह्याच कारणास्तव कर्म म्हणजेच ब्रह्म हे ज्याला बरोबर कळलं त्याला अरे अर्जुना, कर्म करणं म्हणजेच निष्कर्म होणं असं होतं. आता मात्र त्याचा अविवेक रूपी बालपण संपलंय आणि विवेक रूपी तारुण्य त्याला प्राप्त झालं आहे. अविवेक गळून पडला आहे आणि विवेक त्याला प्राप्त झाला आहे. आणि आता त्याचं लग्न ठरलंय कोणाशी, तर ती वधूचं नाव सुद्धा विरक्तीच आहे. म्हणजे ते संपूर्णरित्या विरक्त आहे आणि ज्यांनी योगरूप अग्नीची उपासना स्वीकारली आहे तो खरा कर्मयोग. आता मी त्या श्लोकाचा अन्वय वाचतो की अपरे योगिनः दैवम एव यज्ञम पर्युपासते, अपरे ब्रह्माग्नौ यज्ञेन एवं उपजीवते. जे यजनशील अहर्निशी जिही अविद्या हविली मनेसी, गुरुवाक्य हुताशी हवन केले, तीही योगाग्निकी यजिते, जो दैवयज्ञू म्हणिजे, येणे आत्मसुख कामीजे पंडुकुमरा. दैवास्तव देहाचे पाळणं ऐसा निश्चयो परिपूर्ण, तो चिंतिना देह भरण, तो महायोगी जाण दैव योगे. आता अवधारी सांगेन आणि आणि मग नंतर श्रीकृष्ण म्हणतात की आई मी आता तुला इतर पुष्कळ गोष्टी आणि पुष्कळ यज्ञांबद्दल सांगणार आहे. तर ते म्हणतात की कोणी कर्म दर्शपरिणाम आसादी यज्ञ करतात, काही साधक दैवयज्ञाचीच उपासना करतात, काही ज्ञानयोगी मात्र ब्रह्मात जीवाची आहुती टाकून अभेद करतात. म्हणजे आपलं जे शरीराचं जे चैतन्य आहे त्याची आहुती देऊन आत्मस्वरूपी आनंद मिळवणं ह्याच्यासाठी त्यांची अहोरात्र खटपट चाललेली असते. ज्यांनी अहोरात्र हा योग यज्ञ करून मनाबरोबर अज्ञानाची आहुती गुरुपदेशाच्या मंत्राग्नीत टाकली त्यांनीच हा योग यज्ञ करावा. आता अर्जुना, जो यज्ञ केला असता आत्मसुखाचा लाभ व्हावा या इंद्रादी देवा प्रित्यर्थ केलेल्या यज्ञाला देवयज्ञ म्हणतात. नॅचरल आहे की इंद्रादी केला म्हणून देवयज्ञ म्हणतात त्याला. आता आणखीन काही यज्ञ प्रकार मी तुला सांगतो ते ऐक.
दैववशात देहाचं पालन आपोआप होत असतं. परत एकदा म्हणतो मी की दैववशात देहाचं पालन आपोआप होत असतं अशी ज्याची धारणा असते किंवा ज्याची धारणा आहे, म्हणून जो देहनिर्वाहाची काळजी करत नाही तोच दैवयोगाने महायोगी आहे, असं तू समज. आणि श्रीकृष्ण म्हणतात की मी अन्वय वाचतो की अन्ये श्रोत्रादिनी इंद्रियाणी संयमाग्निषु जुहती, अन्ये शब्दादीन विषयान इंद्रियाग्निषु जुहती. आणि पुढे ते म्हणतात की एक संयमाग्नी होत्री, ते युक्तित्रयांचा मंत्री. युक्तित्रय म्हणजे शरीर, मन आणि वाणी. ते युक्तित्रयांचा मंत्री यजन करी पवित्री, यजन करी ती पवित्री इंद्रिय द्रव्या. एका वैराग्य रवी विवळे, म्हणजे ज्याच्या ठिकाणी वैराग्याचा रवी उगवला आहे, तम संयती विहार केले, तो संयमी होतो. तेथ अपावृत जाहले, म्हणजे तिथे सगळं प्रज्वलित होतात. काय प्रज्वलित होतात? इंद्रिया नळ, म्हणजे इंद्रिय आणि अनळ. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली. तव विकारांची इंधने पळीपली. पळीपली म्हणजे पेटली. तेथे आशा धूमही सुद्धा सांडिली. तिथे आशांचा धूर सुद्धा गेला. पाचही कुंडे म्हणजे आपले ज्ञानेंद्रिय, म्हणजे ऑल द सेन्स ऑर्गन्स, म्हणजे आय, म्हणजे जीभ, डोळे, कान वगैरे, श्रुती, हे जे आहेत सगळे, हे पाचही कुंडी तिथे दग्ध झाली. मग वाक्याविधीची या निरवडी, विषय आहुती उदंडी, हवन केले कुंडी इंद्रियाग्नीचा. आणि पुढच्या श्लोकाचा अन्वय मी तुम्हाला वाचून दाखवतो की अपरे ज्ञानदीपिते आत्मसंयम योगाग्नौ सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राणकर्माणी च जुहती. तर श्रीकृष्ण म्हणतात की ज्यांनी अहोरात्र हा योग यज्ञ करून मनाबरोबर अज्ञानाची आहुती गुरुपदेशाच्या मंत्रात टाकली, त्यांनीच हा योग यज्ञ करावा. आता अर्जुना, जो यज्ञ केला असता आत्मसुखाचा लाभ व्हावा, या इंद्रादी देवा प्रित्यर्थ केलेल्या यज्ञाला देवयज्ञ म्हणतात. आता आणखीन काही यज्ञ प्रकार सांगतो ते ऐक बरं. दैववशात देहाचं पालन आपोआप होत असतं अशी ज्याची धारणा आहे, म्हणून जो देहनिर्वाहाची काळजी करत नाही तोच महायोगी. आणखी एक आश्चर्यकारक यज्ञ मी तुला सांगतो. ब्रह्मरूप अग्नीची सेवा करून जे साग्निक झाले, म्हणजे अग्निक झाले, ते मुक्त पुरुष यज्ञेची, म्हणजे त्या जीव चैतन्याचे यज्ञरूपी ब्रह्मचैतन्याची उपासना करतात. हे जरा समजायला कठीण जरी असलं तरी आपलं जे जीव चैतन्य आहे, म्हणजे आपली जी पंचेंद्रिय आहेत, त्यांना डिझॉल्व्ह करणं, आणि जसं कासव आपली सगळी अंग आतमध्ये घेतो तशी पंचेंद्रिय सगळे आपली आतमध्ये घेऊन त्यालाच म्हणतात जीव चैतन्याचे यज्ञरूपी आहुती देणे. आणि त्या जीव चैतन्याचे यज्ञरूपी ब्रह्मचैतन्याची उपासना करतात. म्हणजे करताना उपासना ते जीव चैतन्याची आहुती देऊन करतात, पण ते करतात मात्र ब्रह्मचैतन्याची उपासना. म्हणजे ब्रह्मचैतन्यात जीव चैतन्याची अभिधानी आहुतीच देतात. आता काही अष्टांगयोगी श्रोत्रादी इंद्रियाचे संयमरूपी अग्नीत हवन करतात. कित्येक विरक्त शब्दादी विषयांची इंद्रियरूपी अग्नीत आहुती देतात. धारणा, ध्यान, समाधीरूप संयम हे जणू काही अग्निहोत्र, म्हणजे हेच अग्निहोत्र असं आपण समजायला पाहिजे की धारणा, ध्यान किंवा समाधीरूप संयम हे ज्यांचे अग्निहोत्र आहे, त्याचं आचरण करणारे कित्येक मूलबंधाधिक 3 बंध रूपी मंत्राद्वारा, आणि जे 3 बंध सांगितले तुम्हाला मगाशी, इंद्रिय रूपी पवित्र द्रव्यांनी यज्ञ करतात. जिथे वैराग्यरूपी सूर्याचा उदय झाला आहे, आणि वैराग्यरूपी सूर्याचा उदय झाल्याबरोबर संयमाची जी यज्ञशाला केलेली असते, त्या शालेत कित्येक विरक्तांचे इंद्रियरूपी अग्नी अविवेकाचे आच्छादन दूर होऊन प्रज्वलित झालेले असतात. म्हणजे जे अविवेकाचं जे मळब दाटलेलं असतं ते या यज्ञामुळे दूर होतं आणि विवेक प्रगट होतो. तर अविवेकाचं आच्छादन दूर होऊन प्रज्वलित झालेले असतात. त्या इंद्रियरूपी अग्नीतून वैराग्याची ज्वाळा निघते. तेव्हा सगळे जे विकार आहेत, म्हणजे काम आहे, मत्सर आहे, क्रोध आहे, लोभ आहे, तर जेव्हा वैराग्याची ज्वाळा निघते तेव्हा कामक्रोधादी विकारांची लाकडं पेट घेतात. आणि तेव्हा पण इंद्रिय रूपी 5 कुंडातून, म्हणजे सेन्स ऑर्गन्स मधून आशारूप धूर निघून जातो. मग गुरुवाक्याने सांगितलेल्या विधीच्या पद्धतीने इंद्रियाग्नीच्या कुंडात विषयांच्या पुष्कळ आहुती देऊन हवन केलेले असतात. कित्येक ज्ञानी योगी इंद्रियाची सर्व कर्मे आणि प्राणांची सर्व कर्मे यांची ज्ञानरूपी अग्नीने प्रज्वलित झालेल्या आत्मसंयम रूपी योगाग्नीत हवन करतात. बेसिकली देर इज अ डिफरन्सिएशन बिटवीन बॉडी अँड सोल.
म्हणजे आपण जे आपल्याला जी विहित केलेली कर्म आहे ती आपण करत असतो, पण ती निष्काम भावनेने करणं किंवा निष्कर्मपणे करणं हे याच्यात खरं पुरुषार्थ आहे. आणि परमार्थात जे आपण परमार्थ करत असतो म्हणजे आपल्याला म्हणजे देहरूपाने आता आपण सकाळी उठतो, आपण सगळे आपली आन्निक करतो आणि सगळंच करतो, ते ठीक आहे. पण तिथे निरीच्छ राहणं आणि शेवटी आत्मा काय आहे आणि आत्मस्वरूप काय आहे याला ओळखणं, त्याला अकर्म जे म्हटलं आहे ते हेच कर्म म्हणजे देहाला सांगितलेलं कर्म आणि ते कर्म डिझॉल्व्ह करून जे आत्म्याला जे बोध होतो ते अकर्म. असं असं माऊलींनी सांगितलं आहे आणि ते थोडंसं क्लिष्ट आहे समजायला, पण ते कर्मयोगाला बरोबर समजतं. संपदा तू पुढचं करते की शेवटलं? Unmute. नाही, मधल्या ओव्यांचा रेफरन्स मी बघितला नाहीये. मी एकदम 141. बरोबर, ठीक आहे. हा. हा. पण एकी 131 ते यया 140 राहतील. हा, 131 ते 140 करते मी. एकी यया परी पार्था दोषू क्षाळिले सर्वथा आणि की हृदयारणी मंथा विवेकू केला. जो कोणी योगी आपल्या अंगातल्या सगळ्या दुर्गुण रूपी दोषांचं क्षालन करतात, कोणी हृदयाची अरणी करून, अरणी म्हणजे यज्ञात अरणी या लाकडावर मंथा म्हणजे घुसळण्याची रवी, तर यज्ञात अरणी या लाकडावर मंथा घासून अग्नी उत्पन्न करतात. तर कोणी योगीच आपल्या अंगच्या सर्व दुर्गुण रूपी दोषांचं क्षालन करतात, कोणी हृदयाची अरणी करून विवेकाचा मंथा, विवेक रूपी रवी म्हणजे मंथा म्हणजे जी अरणी या लाकडावर घासून अग्नी उत्पन्न करतात, तर कोणी विवेकाचा मंथा करतात. तर हे मन, आपलं हृदय जे आहे, मन रूपी पात्रात विवेक रूपी रवी घुसळतात. म्हणजे सगळे सारासार विचारांचं मंथन जे करतात, रवीनी घुसळून जे मंथन करतात, तो उपशमे निहटिला धैर्यवरी दाटीला गुरुवाक्य काढिला बळकटपणे. तो मंथा शांतीने घट्ट करतात आणि धैर्याने बांधून ठेवतात. मंथा म्हणजे मंथाचा अर्थ घुसळणे आणि घुसळण्याची रवी. तर तो बळकटपणे म्हणजे धैर्याने ते बांधून ठेवतात. गुरु ऐसे समरसे मंथन केले तेथ जड तरी काजा आले जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे. तर गुरुदत्त मंत्रोपदेशाच्या दोरीने तो घुसळतात. असं चांगलं विचार मंथन जे झालं घुसळल्यामुळे की लवकर त्याचा परिणाम दिसून येतो, म्हणजे आपलं ज्ञानरूपी अग्नी प्रगट होतो या मंथनामुळे. पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रमू तो निवर्तोनी गेला धुमू मग प्रकटला सूक्ष्म विस्फुल्लिंगू. पहिले वृद्धी सिद्धीचा मोह म्हणजे धूळ, तो निघून जातो. मग तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले जे यमदमी हळुवारले आई ते होते. मग एखादी लहानशी ठिणगी उत्पन्न होते, म्हणजे ज्ञानाग्नी प्रज्वलित होतो. त्या ठिणगीला पेटवण कोणाचं, तर मन हेच पटकन पेट घेणारं पेटवण आहे तिथे. तर हा जो लहानशी ठिणगी जी ज्ञानाग्नीची होती त्याला मनामुळे पटकन पेट घेतला जातो. तेही शम दमादी साधनांनी हलके झालेले. मग काय होतं की हळूहळू ठिणगीतून लहान लहान ज्वाळा निघतात. तेणे साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराची या समिधा स्नेहेसी नानाविधा जाळीलिया. तेथ सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्मांच्या आहुती ये ज्ञानानळी प्रदीप्ती विधलिया. मग काय होतं, त्या छोट्याशा ठिणगीतून हळूहळू ज्वाळा निघतात आणि वन्ही म्हणजे आग प्रज्वलित झाली, वन्ही प्रदीप्त झाला की विषय भोगांच्या वासनांच्या समिधा या त्याच्यात टाकतात आणि ममता रूपी तुपाचं जी क्वालिटी आहे तर त्याला त्यांनी ममतेशी हे केलंय, कम्पेअर केलंय की ममता रूपी तुपानी त्या लवकर पेट घेतात आणि जळून जातात.
आणि मग यजमान म्हणजे योग साधक तो काय करतो की इंद्रियांची कर्मे जी घडत असतील ती त्या अग्नीत सोहम या मंत्राने आहुती म्हणून घालतो. हा यज्ञ नित्य चालणारा त्यागमय यज्ञ आणि त्याचं शेवटी उद्दिष्ट काय तर मोक्ष मिळाला पाहिजे. पाठी प्राण क्रियेचे निसर्वेनिशी पूर्णाहुती पडली हुताशी तेथ अवभृत समरसी सहजे जाहले. मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष तोची पुरोडाशु देत घेतला तिही. एक ऐशिया ही यजनी मुक्त ते जाहले त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरी अनानी परिप्राप्यते एक. आता प्राणायामातील जो श्वास आणि उच्छ्वास आहे याच्या पळीने त्या अहम ब्रह्मासी या ज्ञानरूपी अग्नीत पूर्णाहुती देतात. म्हणजे प्राणायामातला श्वास आणि उच्छ्वास हे म्हणजे पळी आहे आणि त्यांनी अग्नीत पूर्णाहुती देतात आणि त्यामुळे यज्ञ प्राप्तीचे स्नान सहज घडते. या संयमरूपी ज्ञानरूपी अग्नीत हवन झाल्यावर हुतशेषाचा पवित्र पुरोडाश म्हणजे आत्मबोध झाल्याचा जो आनंद आहे तो या हवनातून आपल्याला मिळतो. साधक तो सेवन करतात. अशा ज्ञानमय आंतरिक यज्ञांनी या त्रिभुवनात कित्येक मुक्त झाले. हे यज्ञाचे प्रकार वेगवेगळे असले तरी त्याला प्राप्त करायचं सगळ्यांना एकच फळ प्राप्त करायचंय ते म्हणजे मोक्ष. धन्यवाद. द्रव्य यज्ञास्तपो यज्ञ योग यज्ञास्तथा परे स्वाध्याय यज्ञाय यज्ञाश्च यतयः संशितौ व्रतः. मोक्ष प्राप्तीसाठी जसे अनेक मार्ग आहेत, कर्म मार्ग, योग मार्ग, ध्यान मार्ग, ज्ञान मार्ग इत्यादी, तसेच अनेक प्रकारच्या साधना किंवा यज्ञही सांगितले आहेत. इथे 5 प्रकारचे यज्ञ सांगितले. एक द्रव्य यज्ञ मणिपती, एक तप सामग्री या निपजविती, एक योग यागु ही आहाती जे सांगितले, एकी शब्दी शब्दो यजिजे तो वाग्यज्ञ म्हणजे, ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञान यज्ञ. हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अतिसाकडे परिजितेंद्रियासीची घडे योग्यतावशे, ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले म्हणून आपण पाही तिही केले आत्महवन. आता 5 प्रकारचे यज्ञ इथे सांगितले. द्रव्य यज्ञ, वाग यज्ञ, तपोयज्ञ, योग यज्ञ आणि ज्ञान यज्ञ. सनातन वैदिक धर्मात यज्ञाला असाधारण महत्व होते. यज्ञ हा शब्द यज या धातूपासून येतो आणि त्याचा अर्थ त्याग किंवा बलिदान असाही आहे. किंवा यज्ञ म्हणजे धार्मिक वृत्तीच्या लोकांना शुभ कार्यासाठी एकत्र आणणे. आपण सध्याच्या काळाशी या यज्ञ कर्माची काही सांगड घालता येईल का याचा मी माझ्या परीने विचार करायचा प्रयत्न केला आहे. द्रव्य यज्ञ अनेक प्रकारची आहुती म्हणून वापरली जाणारी द्रव्ये वापरून केलेला यज्ञ, जसे की काष्ठ, तेल, तूप, काही वनस्पती द्रव्ये इत्यादी. पण सध्याच्या काळात आपल्याला लाभलेले धन निष्कामपणे एखाद्या चांगल्या कार्यासाठी उपयोगात आणणे असाही याचा अर्थ होऊ शकेल. किंवा एखाद्या चांगल्या कार्यासाठी धन गोळा करून ते त्या कार्यासाठीच वापरणे हाही एक प्रकारचा द्रव्य यज्ञ असेल. वाग्यज्ञ विशिष्ट प्रकारचे मंत्र, ऋचा यांचं पठण करत केलेला यज्ञ. असा यज्ञ काही वेळेस काही देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठीही केला जातो. पण आपल्याला गवसलेले ज्ञान इतरांना देण्यासाठी किंवा समजावून सांगण्यासाठी आरंभलेले कार्य म्हणजेही वाग्यज्ञ असू शकतो. गीतेमधील ज्ञान सामान्य जनतेला कळावे म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, तोही वाग्यज्ञच होता. तपोयज्ञ अनेक तऱ्हेचे जपजाप्य अनुष्ठान करणे हे याचे स्वरूप. पण आपले विहित कर्म कितीही संकटे आली तरी न डगमगता करत राहणे किंवा राष्ट्रकार्य, समाजकार्य यासाठी एखादी संस्था किंवा संघटना उभी करून तन मन धन अर्पण करून ते कार्य पुढे नेत राहणे हाही एक प्रकारे तपोयज्ञच. योगयज्ञ मग अपानाग्नीचे मुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे
एक अपानु प्राणी अर्पिती एक दोहितेही निरुधिती तो प्राणायामी म्हणिपती पंडुकुमरा एक वज्र योग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणू संभ्रमे हवन करीते. जे लोक प्राणायामाची प्रॅक्टिस करत असतील त्यांना साधारण प्राणायाम कशा पद्धतीने केला जातो याची कल्पना असेल. पतंजली यांच्या योगसूत्रात सांगितल्याप्रमाणे आहार विहार यम नियम प्राणायाम ध्यान यांचे पालन करून शरीर बुद्धी आणि मन शुद्ध करण्यासाठी केलेला यज्ञ म्हणजे योग यज्ञ. अशा सर्व प्रकारच्या यज्ञांनी आपली पापकर्मे नाहीशी होऊ शकतात आणि मन शुद्ध होते. अर्थात हे यज्ञ बहुतेक वेळा स्वतःसाठी काहीतरी हेतू मनात ठेवून आपण करतो, तेव्हा त्या योगे इच्छापूर्ती होते आणि पुण्यप्राप्तीही होते. पण त्या पुण्याचे फळ आपल्याला मिळाले तरी तो पुण्य संचय संपला की आपण परत कर्मबंधनात अडकतो आणि परत जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडतो आणि कर्माच्या साखळीत नित्य अडकून राहतो आणि त्यामुळे मोक्षप्राप्ती दुर्लभ होते. पण तरीही मनाच्या शुद्धतेसाठी आणि आत्मोन्नतीसाठी काहीतरी साधना करत राहणे आवश्यक आहे. आणि 5वा यज्ञ म्हणजे ज्ञान यज्ञ. हा यज्ञ या सर्वांपेक्षा परमतत्वाचे ज्ञान ज्यामुळे होते तो यज्ञ, आणि हा सगळ्यात श्रेष्ठ आहे असे भगवंत सांगतात. हे ज्ञान गुरुकृपेने मिळते. हे ज्ञान मिळाले की सर्व कर्मफळे त्या ज्ञानाग्नीत भस्मसात होतात आणि परमशांती मिळते, मोक्ष प्राप्ती होते. त्याविषयीचे विवेचन पुढील ओव्यात आणि पुढील अध्यायात येईलच. हे सर्व ज्ञान गुरुकृपा झाली की प्राप्त होते, पण तुम्ही सर्वार्थाने जेव्हा त्या ज्ञानप्राप्तीसाठी योग्य होता तेव्हा सद्गुरु स्वतःला तुमच्यापर्यंत घेऊन येतात आणि योग्य वेळी तुमची आणि त्यांची भेट घडते आणि तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त होते. या ठिकाणी सद्गुरूंचा उल्लेख आला आहे, तर सद्गुरूंचे वर्णन करणारा मला आवडणारा एक सुंदर श्लोक म्हणून थांबते. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमत्स्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. धन्यवाद. संपदाचा सरूल आहे पुढे. संपदालाच म्हणायचंय ना आपण. ऐकू. भज मन राम भज मन राम भज मन राम भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम भज मन केशव भज मन माधव भज मन यादव भज मन राम भज मन राम भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम भज मन यदुवीर भज मन रघुवीर भज मन यदुवीर भज मन रघुवीर भज मन गिरिधर भज मन राम भज मन राम भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम
भज मन मुकुंद भज मन गोविंद भज मन मुकुंद भज मन गोविंद भज मन आनंद भज मन राम भज मन राम भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं.